मित्र सचिन शेटे यांनी आज भावी जिल्हा परिषद सदस्य देशमुख पंचायत समिती सदस्य वादक यांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला व प्रवेश केला आहे. तिथून पुढं आम्ही प्रत्येकाने मिळून काम करू व आमच्या पक्षात उपास्थित स्वागत राहील आणि त्यांनी असं आमच्यासोबत राहावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. मताच्या पुढे लीड आपल्याला या निमित्तानं मिळणार आहे याची खात्री आलेली आहे. तर या सर्व आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, भाजप पक्षामध्ये, पांडुरंग परिवारात आणि आपल्या नरसाप्पा देशमुख गटात मी त्यांचं स्वागत करतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आणि आपल्या नेत्याला बहुसंख्य मतानं निवडून आणावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आपण करत होतो. खरं तर 2 नंबर वार्ड हा आपला घरचा वार्ड आहे. तिथं आपण राजकारण कधी केलं नाही आणि करणार सुद्धा नाही. कुणी मतं दिली असतील न दिली असतील त्याचा न विचार करता आपल्या घरातल्या माणसांना आपल्या पदाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल हा दृष्टिकोन ठेवून आपण त्या ठिकाणी काम केलं आणि आज तीच भूमिका बापू घेत आहेत. आपल्या घरातला माणूस आज भविष्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहे. अशा वेळेस आपले अंतर्गत मतभेद सगळे बाजूला ठेवून, आपले ठेवेदावे बाजूला ठेवून आपण खंबीरपणानं त्यांच्या पाठीशी उभा राहावं ही बापूंची भूमिका आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आपण सर्वजण मिळून आपल्या वार्डाचा, आपल्या गावाचा, आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास निश्चितपणे करूया. अनेक माणसं आज आपल्या पवामध्ये येण्यास तयार आहेत. खरं तर काम करणारी माणसं आणि कामापुरती असणारी माणसं ही जनता आता ओळखून आहे. त्याच्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये कामापुरत्या माणसांना या करकम गटातली जनता खड्यासारखी बाजूला सारणार आहे. हेच मी आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. निश्चितपणे येत्या 5 तारखेला कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण दोन्ही उमेदवार करकम जिल्हा परिषद गट आणि करकम पंचायत समिती गण या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ. हे दोन्ही बॅलेट पेपरवरती 2 नंबरला चिन्ह आहे. 2 नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य. खरं तर आज करकम जिल्हा परिषद गट हा आपल्यासाठी राबतोय, आज आपल्यासाठी तो काम करतोय. या गटातला प्रत्येक कार्यकर्ता, पांडुरंग परिवारातला कार्यकर्ता, पशान मालकांना मानणारा कार्यकर्ता, रणजित भाईंना मानणारा कार्यकर्ता, कल्याणराव काळे, गणेशदादा पाटील यांना मानणारा कार्यकर्ता, युवराजदादा पाटील यांना मानणारा कार्यकर्ता, हा प्रत्येक कार्यकर्ता आपल्यासाठी आज या ठिकाणी कष्ट करतोय. मग याच्यामध्ये आपण कुठेही कमी न पडता जास्तीत जास्त 5 तारखेपर्यंत मेहनत घेऊन आपल्या गावातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं जाईल आणि निश्चितपणे 2 नंबर वार्डातून पाठीमागे आपण ज्यावेळी इलेक्शन लढवलं त्यावेळी जवळपास 550 मताचं मताधिक्य होतं. आता तर बापू आपल्या सोबत आहेत. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे की आपण जवळपास 1000 मताचं मताधिक्य घेण्याचं टार्गेट आपल्या 2 नंबर वार्डामध्ये ठेवूया आणि आपल्या 2 नंबर वार्डाचं लीड हे जास्तीत जास्त असलं पाहिजे. हीच भूमिका या ठिकाणी आपण घेऊ आणि बापूंना मी बापूंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. धन्यवाद. नमस्कार. प्रवेशचे कारण एक आहे की आडू मालकाचं काम जे आहे ते काम पार्टी बिर्टी बघून काय नाही, नुसतं फोनवर आडू मालक काम करतात. विरोध आहे का कोण जवळचा आहे ती काय मतभेद केला नाही मालकाने. आणि विशेष म्हणजे बरेच दिवस झालं आडू मालक म्हणायचे तुम्ही काय तर चुकीचा निर्णय घेताय बाबा. मी म्हणलं नाही मालक काय तर काम असते, कामाच्या अडचणी काय तर बाकीचं काय तर विषय अडचणीत फार अडचणी. मालक म्हणले तुम्ही कुठलंही काम सांगा, तुम्ही एक कॉल केला की तुमच्या विषयाने मी ह्याच्यासाठी प्रवेश केला आहे. बाकीचा काही विषय नाही. माणूस असा आहे की फोन केला की फोनवर काम होते.
त्यामुळं मालकांचं म्हणणं होतं माझ्यासोबत काम केलं तर लय एक नंबर होईल, त्याच्यासाठी प्रवेश केला आहे. बाकीचा काही विषय नाही. आज 20 वर्ष झालं मालकांच्या विरोधात मी काम करतो, पण 20 वर्षांनी मी निर्णय घेतला की मालक आपलंच काय तर चुकतंय. ह्याच्यासाठी मालक म्हणाले काय दे बापा असू द्या, काम तुमचं काम 100% मी करतो, फक्त तुम्ही आमच्या सोबत राहा. ह्याच्यासाठी प्रवेश केलाय. जय हिंद, जय महाराज.